जय भीम, जय संविधान. मित्रांनो, तामिळनाडू राज्यामध्ये देशभरात सर्वत्र चर्चेत असलेला विषय 9 पोलिसांना फाशीची शिक्षा. फाशीच्या शिक्षेचं कारण पण तसं आहे. कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे दुकानाला ठराविक मर्यादा दिली होती टायमाची. 5 मिनटं दुकान चालू होतं उशिरापर्यंत, म्हणून बाप लेकाला अरेस्ट केलं. अरेस्ट केल्यानंतर कोठडीमध्ये चौकशी करीत असताना बाप लेकाचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला. म्हणून 9 पोलिसांना शिक्षा दिली. तामिळनाडू हायकोर्ट व सरकारचं मी जाहीर अभिनंदन करतो. मित्रांनो, तशीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली. मित्रांनो, बघू शकता तुम्ही गुगलमध्ये. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, नांदेड. बघा मित्रांनो, Somnath Venkat Suryavanshi, a law student, died in Parmani in December 2024 while in judicial custody. He was detained there. अशीच तामिळनाडूची जी घटना घडली तीच घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली होती. मित्रांनो, सोमनाथ सूर्यवंशी संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाली होती म्हणून सर्व नांदेड रस्त्यावर उतरले होते विरोध करण्यासाठी. त्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशी आपल्यातलाच व्यक्ती असलेला, वकिलाचा कोर्स चालू असताना त्याचा लास्ट इयर होता मित्रांनो, तो पण त्या मोर्चामध्ये सामील होता आणि शांतप्रिय मोर्चामध्ये सामील होता. मित्रांनो, त्याचा फोटो पण आहे, तुम्ही बघा तो कसा शांत बसलेला आहे. आणि तिथं सुद्धा तो हातात पेन आणि वही होती त्याच्या हातात सुद्धा. अशा परिस्थितीत तो मोर्चामध्ये बसलेला होता. आणि न्यूज बघा मित्रांनो, गुगलला सुद्धा येतं आहे. डिसेंबर 2024, महाराष्ट्र परभणी कानून क्षेत्र, सोमनाथ सूर्यवंशी पुलिस हिरासत में मौत मामले में पुलिस यातना के मल्टीपेन शरीर के कोई घाव चोट कारण होने के आरोप बॉम्बे हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट ने दोषी पुलिसों के खिलाफ एफआईआर दर्ज किया. मित्रांनो, जर एवढी खतरनाक घटना घडलेली आपल्या साधं बाबासाहेबांचे नातू प्रकाश बाळासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट हे जर ह्या प्रकरणामध्ये जर इंटरफेअर केला नसता, तुम्ही खरं सांगा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला न्याय भेटला असता का? आणि त्या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला म्हणून एफआयआर नोंद झाली असती का? सध्या तुम्ही तरी बघताय अशी परिस्थिती आपल्याकडे का एफआयआर सुद्धा नोंदवायसाठी पोलीस किती टाळटाळ करते आहे. तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात एफआयआर तर झालाच नसता, पण सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये एफआयआर केला नाही आणि गुन्हा पण नोंदवला नव्हता पोलिसांनो. शेवटी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना या प्रकरणात इंटरफेअर करावा लागला आणि हायकोर्टातून सरकारवर प्रेशर आणून ती एफआयआर दर्ज केलेली आहे. मी सर्व महाराष्ट्रातल्या समाजाला माझी विनंती आहे, जी घटना कर्नाटक न्यायालय आणि सरकार दोषी पोलिसांना फाशी शिक्षा देऊ शकतो, असाच न्याय आम्हा सर्व जनतेला सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये न्याय भेटेल का अशी अपेक्षा करतो. जय भीम, जय संविधान. मित्रांनो, होईल तेवढी व्हिडिओ व्हायरल करा. व्हिडिओ माझी राहील की नाही राहील मला काय माहिती नाही मित्रांनो, पण जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय भीम, जय संविधान. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय भेटावी एवढीच इच्छा आहे.